अमरावती महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास पवार हे IAS संवर्ग अधिकारी नसताना केवळ राजकीय शिफारशींच्या जोरावर राज्य शासनाने त्यांची अमरावती मनपाच्या नियमित आयुक्तपदी नियुक्ती केली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावली राज्य शासनाने पायदळी तुडवल्या आहेत। या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल करून ही नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। अमरावती महानगरपालिका आयुक्त हे पद भारतीय प्रशासकीय सेवा नियमावलीनुसार 2018 आणि 2023 मध्ये वेळोवेळी प्रकाशित केलेल्या आणि वास्तविक भारतीय प्रशासकीय सेवा नियमावली 1954च्या कलम 8 व 9 नुसार IAS अधिकाऱ्यांसाठी चिन्हांकित असलेल्या पदावर कोणत्याही बिगर IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करू नये अशी तरतूद केंद्र सरकारने केली आहे। अपवादात्मक परिस्थितीत जर IAS अधिकारी उपलब्ध न झाल्यास राज्य सरकार फक्त 3 महिने केंद्र सरकारकडून मंजुरी घेऊन बिगर IAS अधिकाऱ्याची नेमणूक करू शकतात। मात्र अमरावतीच्या मनपाच्या प्रभारी आयुक्तपदी देविदास पवार यांना नेमणूक करताना राज्य शासनाने केंद्र सरकारची कोणतीही मंजुरी घेतली नाही। अमरावती महानगरपालिका हे पद IAS अधिकाऱ्यासाठी चिन्हांकित असताना राजकीय शिफारस असल्यामुळे पवार यांची पदस्थापना आयुक्तपदी करण्यात आली असल्याचं उघड होते आहे। या गंभीर प्रकाराविरोधात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील खराटे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल करून ही नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे।